नमस्कार मित्रांनो, आज आपण एका जबरदस्त बातमीवर बोलणार आहोत. एक अशी घोषणा जी महाराष्ट्रातल्या आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न बघणाऱ्या हजारो लोकांसाठी खरं तर एक सुवर्ण संधीच आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट या मोठ्या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया, एकदम सविस्तर. हो, तुम्ही जो आकडा बघताय ना, तो अगदी बरोबर आहे. राज्याच्या आरोग्य विभागामध्ये तब्बल 5 ते 6 हजार नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. आरोग्य क्षेत्रात इतक्या मोठ्या संख्येने पदभरती होणं ही खरंच एक प्रचंड मोठी आणि महत्वाची संधी आहे. आणि ही काही साधीसुधी घोषणा नाहीये. ही घोषणा थेट राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः केली आहे. त्यांचा हेतू अगदी स्पष्ट आहे की राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवा अधिक सोप्या आणि प्रभावीपणे पोहोचली पाहिजे. आणि ही घोषणा अगदी ताजी आहे. 25 मार्च 2026 रोजी विधान भवनातून ही माहिती समोर आली आहे. याचा अर्थ काय? तर उमेदवारांनी आता कंबर कसून तयारीला लागण्याची वेळ आली आहे, कारण भरतीची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. बरं, एवढी मोठी संधी आहे म्हटल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न काय येतो की हे पद नक्की आहे तरी काय? या कामात जबाबदाऱ्या काय असतील? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पगार किती मिळणार? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर हे पद आहे समुदाय आरोग्य अधिकारी, ज्याला आपण CHO म्हणतो. हे अधिकारी म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा कणा असतात असं म्हटलं तरी चालेल. ते सामान्य नागरिक आणि आपली सरकारी आरोग्य यंत्रणा यांच्यातला एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतात, ज्यामुळे आरोग्य सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचते. आता या भरतीमध्ये एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग बदल आहे. बघा, पूर्वी CHO फक्त उपकेंद्रांमध्ये म्हणजे आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये काम करायचे, पण आता त्यांची नियुक्ती थेट जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये सुद्धा होणार आहे. त्यांच्या करिअरच्या दृष्टीने हे खूप मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे. आणि आता येऊया त्या गोष्टीवर ज्याची सगळीच वाट बघत असतात, म्हणजे पगार. आधीची सिस्टम कशी होती? तर 25,000 रुपये मूळ वेतन आणि त्यावर 15,000पर्यंत कामावर आधारित इन्सेंटिव्ह होता. पण आता यात एक जबरदस्त बदल झालाय. नवीन रचनेनुसार मूळ वेतन थेट 35,000 रुपये निश्चित करण्यात आला आहे, फिक्स्ड, आणि त्यावर 5,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळेल. याचा स्पष्ट अर्थ असा की आता कामावर आधारित पगाराऐवजी एक निश्चित आणि जास्त पगार मिळणार आहे. ही उमेदवारांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, नाही का? बरं, इतका चांगला पगार आणि कामाची वाढलेली संधी पाहिल्यावर पुढचा महत्वाचा प्रश्न येतोच. या संधीसाठी कोण पात्र आहे? म्हणजे यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी? चला, आता त्यावर लक्ष देऊया. तर मग या पदासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे कोणती पदवी असणं गरजेचं आहे? चला पाहूया. तर बघा, या पदासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे BSc नर्सिंग, BAMS किंवा BUMS यापैकी कोणतीही एक पदवी असणं आवश्यक आहे. याशिवाय ज्यांनी समुदाय आरोग्यामध्ये पदवी घेतली आहे ते सुद्धा अर्ज करण्यास पूर्णपणे पात्र असतील. पगार आणि पात्रता समजल्यावर प्रत्येक उमेदवाराच्या मनात एक मोठा प्रश्न येतो की ही नोकरी कायमस्वरूपी आहे की कंत्राटी? कारण या एकाच गोष्टीवर आपल्या करिअरचा पुढचा मार्ग अवलंबून असतो. चला, याचं उत्तर शोधूया. हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे जो अनेक अर्जदारांना पडला असेल. ही परमनंट सरकारी नोकरी आहे का? याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे, पण त्यातच एक मोठी संधी सुद्धा दडलेली आहे. तर स्पष्टपणे सांगायचं झाल्यास सुरुवातीला ही भरती कंत्राटी तत्वावरच केली जात आहे. पण इथेच थांबू नका, कारण या गोष्टीत एक अत्यंत महत्वाची आणि आशादायक शक्यता दडलेली आहे. आणि हीच ती आशादायक गोष्ट आहे. बघा, केंद्र सरकारचा एक महत्वाचा नियम आहे. तो नियम काय सांगतो की 6 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं पद कायमस्वरूपी म्हणजे परमनंट केलं जावं. आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे आपल्या राज्य सरकारने हा नियम लागू करणं. आणि ही प्रक्रिया लवकरच मार्गी लागेल अशी दाट शक्यता आहे. आणि हो, हा फक्त एक कागदावरचा नियम नाहीये. आपल्या देशातल्या इतर अनेक राज्यांनी या नियमाची अंमलबजावणी करून CHOची पदे कायम केलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही भविष्यात हेच मॉडेल स्वीकारलं जाईल अशी आपण नक्कीच आशा बाळगू शकतो. तर ही सगळी माहिती बघितल्यावर आता अर्जदारांनी पुढे काय करायचं? या भरती प्रक्रियेत पुढचे टप्पे काय असतील आणि कशावर लक्ष ठेवायला हवं? चला, याचा एक छोटासा आढावा घेऊया. थोडक्यात समजून घेऊया. यापूर्वीची सुमारे 1700 पदांची भरती एका कोर्ट केसमुळे थांबली होती. पण आता सरकारने 25 मार्चला त्यापेक्षा खूप मोठी म्हणजे 5 ते 6 हजार पदांची नवीन घोषणा करून एक मोठी संधी निर्माण केली आहे. त्यामुळे आता सर्वांनी अधिकृत जाहिरातीची वाट पाहायची आहे, जी लवकरच प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. तर मग या सगळ्या विश्लेषणाचं सार काय आहे?
आज जरी हे पद कंत्राटी दिसत असलं तरी केंद्र सरकारचे नियम आणि इतर राज्यांची उदाहरणं बघता हे पद उद्याच्या कायमस्वरूपी करिअरचा एक महत्वाचा मार्ग ठरू शकतं. त्यामुळे या संधीकडे केवळ एक तात्पुरती नोकरी म्हणून न बघता एका उज्ज्वल भविष्याची पायाभरणी म्हणून पाहायला काहीच हरकत नाही. आणि हो, जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.